गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाचे लोकार्पण दिल्ली येथील सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गोंदिया राजेश जोशी यांच्या हस्ते पार पडले। देवरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय तयार करण्यात यावे अशी मागणी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत सांगडीवार यांनी सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे केले आहे। तर भविष्यात देवरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जात असून या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय तयार करण्यात यावे अशी मागणी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत सांगडीवार यांनी सर्वोच्च न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडे केली आहे। तर भविष्यात नक्कीच विचार केला जाईल अशी ग्वाही न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आयोजित कार्यक्रमात दिली आहे। तर न्यायमूर्ती भूषण गवई हे मुंबई न्यायालयात न्यायमूर्ती असताना त्यांनी देवरी न्यायालयाच्या नवीन इमारतीला मंजुरी दिली होती। त्यामुळे माझ्याच हस्ते या इमारतीचे लोकार्पण झाल्यामुळे या इमारतीतून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल अशी इच्छा न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केली आहे। या लोकार्पण सोहळ्यात तालुका बार असोसिएशनच्या वतीने वकिलांचा देखील सत्कार करण्यात आला। देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी तसेच देवरी तालुक्यातील लोकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती। आज मला अतिशय आनंद होत आहे की आज या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची संधी आपण दिली। याकरता खरं म्हणजे शक्य नव्हतं, परंतु आपल्या बार काउन्सिलचे सदस्य श्री फारीदाजी पांडे जे बार काउन्सिलचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांचा खूप आग्रह होता की देवरीची जमीन आहे ती तुमच्या न्यायालयामुळे मिळाली आणि त्यामुळे या बिल्डिंगचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पाहिजे आणि त्यामुळे आज आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। मला अतिशय आनंद आहे। उद्या गेल्याची माझा जवळचा समुद्र आलेला आहे। गोंदियाला एक त्यावेळची अतिशय गाजलेली जी सेशन्स ट्रायल होती त्या ट्रायलमध्ये मी सरकारी वकील म्हणूनही कार्य केलेलं आहे। त्यावेळेला गोंदियाच्या अनेक वकिलांशी जवळचा संबंध आला। गोंदिया जिल्ह्याच्या इमारतीचं भूमिपूजन त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा न्यायालयाच्या बिल्डिंगचं अनावरण सुद्धा करण्याची मला संधी मिळाली। त्याचप्रमाणे मोरगाव अर्जुनी आमगाव येथील न्यायालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि आज अतिशय ज्याला आपण नक्षलग्रस्त असा भाग म्हणतो जो भाग त्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या लोकांवरती महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती जे देवरी गाव आहे त्या गावात न्यायालयाची नवीन आणि अतिशय सुंदर अशा इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे। आज या नवीन बिल्डिंगमधून आपल्या सर्वांना एक खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करता येईल। पण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, कारण फक्त देवरीच नव्हे तर देवरी तालुका, सडक अर्जुनी तालुका आणि मोरगाव अर्जुनी तालुक्याला खरंच जर न्याय द्यायचा असेल तर इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन देणं फार गरजेचं आहे। सर आजच्या तारखेतही सर आमच्या देवरी तालुक्यातील कपोडीच्या पलीकडे सगळ्या रहिवाशाला न्याय मागासाठी जिल्हा न्यायालयाला 120 किलोमीटर जावं लागते आणि जर देवरीला कोर्ट झालं तर ह्या तालुक्यातच नव्हे तर सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील लोकांना जिल्हा न्यायालयात यासाठी कदाचित 50-60 किलोमीटरही पडणार नाही, एवढं एकदम अंतर कमी होईल आणि बाकी क्रायटेरिया सुद्धा फुलफिल करतोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे आमचे आमदार साहेब प्रयत्न करतील आणि शासनाकडनं सुद्धा मंजुरी मिळवतील। त्यानंतर फक्त तुमचा आशीर्वाद असायला हवा। तुमचा जर आशीर्वाद असला तर निश्चितच देवरी येथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजनचे न्यायालय उघडायला वेळ लागणार नाही आणि हीच अपेक्षा करतो मी माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब तसेच आमचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराधे साहेब यांच्याकडनं। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।